काही दिवसांपासून चोरीतील गुन्ह्यामध्ये राज्यभरात गाजत असलेली बंटी बबलीच्या जोडीतील बबली म्हणजेच कोमल काळे हिला सोमवारी 8 तारखेला शेवगाव न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. सरकारी पक्षाच्या वतीनं युक्तिवाद करताना म्हटलंय की सदर आरोपी यांच्या विरुद्ध पुरावे आहेत. त्यावर आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी म्हटलंय की आरोपीला केवळ संशयाच्या आधारे अटक केली आहे. त्यामुळे सदर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद माननीय न्यायालयानं ग्राह्य धरून आरोपी कोमल काळे यांना जामीन मंजूर केलाय. आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी काम पाहिले. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे सहकारी ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी आज ॲडव्होकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आशिलाचा आज रोजी मेहरबान न्यायालयासमोर आम्ही या प्रकरणामध्ये युक्तिवाद केला आणि मेहरबान न्यायालयाने आज रोजी आमच्या आशिलास जामीन मंजूर केलेला आहे. तरी मी आपणा सर्वांस एक गोष्ट सांगू इच्छितो. मेहरबान न्यायालय हे ठरवतं आरोपी गुन्हेगार आहे की नाही. आणि जेव्हा आम्ही किंवा मेहरबान न्यायालयामधला कुठलाही कर्मचारी एखाद्या व्यक्तीस आरोपी म्हणून संबोधतो, त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीवर पोलीस प्रशासनाने आरोप केलेले आहेत. ते आरोप सिद्ध झाल्यानंतर मेहरबान न्यायालय ठरवतं की ते गुन्हेगार आहेत की नाहीत. त्यामुळे आरोपी जर एखाद्याने संबोधलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती गुन्हेगार आहे. तरी टू क्लोज दिस स्टेटमेंट आय वुड से दॅट की आम्ही युक्तिवाद मांडला आहे. आमची बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे मेहरबान न्यायालयाने सदर आशिलास आमच्या जामीन मंजूर केलेला आहे. आज रोजी मेहरबान कोर्टात आमच्या आशिलास आजपर्यंत PCR सुनावला होता. सदर पोलिसांनी आमच्या आशिलास मेहरबान न्यायालयात आज रोजी हजर केले असून तिच्या वतीने परत तिला PCR मागितला होता, परंतु आम्ही युक्तिवाद करून त्याचा MCR करून आज रोजी तिचा जामीन अर्ज मंजूर करून तिचा जामीन दिलेला आहे.